शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत 9 जणांच्या गुन्हेगार टोळीवर 2 वर्षांसाठी जिल्हा बंदीची कारवाई केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांच्या आदेशानुसार संबंधितांना नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे। सदर टोळीवर खून, चोरी, मारामारी, दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान, धमकी देणे तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। या टोळीच्या हालचालींमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याने अखेर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचललीत। नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा बंदीच्या आदेशानुसार संबंधित व्यक्तींना पुढील 2 वर्ष जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करता येणार नाही। दरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटना दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। नमस्कार, मी श्रवण दत्त येस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। नंदुरबार शहर त्याचबरोबर जिल्ह्याची वेगवेगळी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी जे काही गुन्हेगारी करणारे जे इसम आहे त्यापैकी एक गुन्हेगारीची जी टीम आहे, टोळी आहे, त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्या विरुद्ध जे दाखल गुन्हे आहे आणि त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याचं पूर्ण अवलोकन करून 9 लोकांची एक टोळींना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे। आणि सर्व जे काही त्याच्यामध्ये टोळी सदस्य आहे त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न व इतर प्रकारचे जे गंभीर गुन्हे आहेत ते दाखल आहे। तर अशा पद्धतीने 9 इसमांना 2 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आहे। सर, शहरात बसल्यात आणि असे सगळे गुन्हेगार त्यांच्यावर कोणतरी कारवाई पुढील काळात होईल असेल। ही कारवाई रुटीन पद्धतीने होत राहते आणि आता या प्रस्तावानंतर देखील अजून काही प्रस्ताव आहे, अजून काही गुन्हेगारीची टोळी त्याचबरोबर गुन्हेगार आहे ज्यांच्यावर जे प्रचलित कायदा आहे त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहे आणि माझं आवाहन आहे, जिल्ह्यामध्ये एक शांतपूर्ण वातावरण त्याचबरोबर एक भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस तत्पर आहे। आणि अशा कुठल्याही प्रकारची व्यक्ती किंवा त्यांची अशा प्रकारची कृती वर कोणाला काही अडचण किंवा समस्या असेल तर त्यांनी तात्काळ अशा व्यक्तींविरुद्ध तक्रार करावा। विशेष करून डायल 112 डायल 112 चा वापर करून तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन त्याचबरोबर नियंत्रण कक्ष व डायल 112 कंट्रोल रूमला ही माहिती समस्याबद्दल द्यावी, जेणेकरून अशा गुन्हेगारांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।